नगरपालिका निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर राजकीय वर्तुळात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. आतापर्यंत कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाणारे मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांनी एकमेकांना मिठी मारत पुढील राजकारणाचे संकेत दिले आहे. कागल आणि गडहिंग्लज नगरपालिकेतील विजयाबाबत प्रतिक्रिया देताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की ही आघाडी यापुढेही कायम राहणार असून माजी आमदार संजय घाटगे यांनाही सोबत घेतले जाणार आहे. तसेच पुढील राजकीय वाटचालीतील माजी खासदार संजय मांडलिक यांनाही एकत्र घेण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान या युतीला जनतेने मोठ्या प्रमाणात स्वीकार दिल्याचे दिसून आले असून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार सर्वाधिक फरकाने विजयी झाल्याचा दावा हसन मुश्रीफ यांनी केला. यावेळी समरजित घाटगे यांनी भाजप प्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना तारखा तुम्हीच ठरवा, मी योग्य वेळी बोलेन असे सांगत पुन्हा एकदा सस्पेन्स कायम ठेवला. नाही, आता आपल्याला माहिती आहे की निवडणुकीपूर्वी ज्यावेळेला बी फॉर्म दिली होती त्यावेळी एक दिवस आधीच एका ज्येष्ठ नेत्यांच्या आदेशाप्रमाणे आमची ही युती झाली. वास्तविक हा जनतेला आणि सगळ्यांना धक्का होता. अनपेक्षितपणानं कुठल्याही कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता ही आम्ही युती केली. आमच्याही मनामध्ये शंका होती की ही किती लोकांना रुचेल, किती लोकांना आवडेल. आणि शेवटी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये अनेक वर्ष संघर्ष होता आणि संघर्षामध्ये कार्यकर्ते सुद्धा बऱ्याच जणांना त्याची संकट त्यांनी झेललेली होती. त्यांनी दोघांनाही फार मोठी साथ दिलेली होती. अशा पार्श्वभूमीवर एकत्र येणं आणि निवडणूक करणं ही फारच मोठी कठीण गोष्ट होती. कारण त्यांना समजावून सांगणं, त्यांच्या अनेक ज्या शंका आहेत त्यांना उत्तरं देणं, पुढचं राजकारण कसं होणार, पुढचं समाजकारण कसं होणार ही माहिती देणं हे एक आमच्यासाठी फार एक आव्हान होतं. मला कागलच्या सर्व जनतेचा आणि मतदारांचा मनपूर्वक आभार मानले पाहिजेत की या दोघांच्या युतीवर त्यांनी विश्वास व्यक्त केला. ठीक आहे, काही मतं गेलेली आहेत. मला वाटतं येणाऱ्या काळात त्यांनाही आम्ही समजावून सांगू आणि ही युती कशी पुढे चालू राहणार आहे, यामध्ये या शहराचं आणि या जिल्ह्याचं कसं हित आहे हे आम्ही समजावण्याचा प्रयत्न करेन. आणि जी अपेक्षा आणि जी निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही जे आश्वासन दिले पूर्ण करण्यासाठी आणि या कागल शहराचं चांगला विकास करण्यासाठी आमची जी युती झालेली आहे आणि विशेषतः एवढीच युती यापुरती नाही, येणाऱ्या जिल्ह्याच्या सर्व राजकारणामध्ये एक चांगली अभेद्य अशी एक भक्कम अशी आघाडी करून आजपर्यंत कागल तालुका हा जसा राजकीय विद्यापीठ म्हणून गणला गेला त्यामध्ये निश्चितपणाने चांगलं काम आम्ही दोघं मिळून करू. मी आमच्या जनतेचं आणि सर्व उमेदवारांचं मनपूर्वक अभिनंदन करेन आणि या माध्यमातून मी आपल्याला एवढंच सांगेन की या पुढच्या काळामध्ये सुद्धा सर्व निवडणुकामध्ये आम्ही अशाच प्रकारे चांगली युती, चांगलं संघटन, लोकांचा विश्वास प्राप्त करून आम्ही जिंकू. विजयी झालेले जे उमेदवार आहेत त्यांना पराभूत उमेदवारांच्या पेक्षा मताधिक्य थोडंसं जास्त दिसते. काही ठिकाणी जास्त दिसते, काही ठिकाणी हे प्रमाण कुठेतरी कमी आहे. संमिश्र या सगळ्या युतीबाबत भावना आहेत म्हणायचं. असं नाही झालं. काय आहे की शेवटी उमेदवाराचं आता तुम्ही बघितलं असेल की आता गडिंग्लजमध्ये जवळजवळ 5,000 मतांनी आमचा नगराधिपतीचा उमेदवार निवडून आला, परंतु त्याच्या 4-5 नगरसेवकांच्या जागा आमच्या म्हणजे उमेदवार पराभूत झाले. याचा अर्थ की त्या प्रभागात त्याचं काम, त्याच्यावर असलेलं प्रेम, त्याचा विश्वास लोक हे बघतात. म्हणजे फक्त पक्ष बघूनच ते मतदान करत नाहीत. आता मुरगुडमध्ये नगराध्यक्ष आज आमच्याकडनं गेलेले तिकडे निवडून आले, 4 आमच्या जागाही आल्या. म्हणजे शेवटी माणसं उमेदवार बघून मतदान करतात. ठीक आहे, थोडासा मी म्हटलं त्याप्रमाणे काहींना जो धक्का बसला होता, म्हणजे मानसिक धक्का बसला होता, आश्चर्याचा धक्का बसला होता, सुखद धक्का बसला होता, त्याचे काही परिणाम तिथे दिसत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात महायुतीचा दबदबा पाहायला मिळते. राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, खूप मोठी मुसंडी मारल्याचं पाहायला मिळते. कसं पाहताय? नाही, आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत सांगत होतो की बाबा महायुती ही 200च्या पार होणार. आताही मला वाटतं आपण आकडे बघितले तर 200 पार झालेली आहे आणि महाविकास आघाडी 50च्या आतच राहिलेली आहे. मला वाटतं चांगला प्रचंड प्रतिसाद आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवारांच्यावर पुन्हा एकदा जनतेने दाखवलेला आहे. युती झाल्यानंतर बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटलं आणि कागल नगरपालिकेबद्दल मला आवर्जून एक उल्लेख करायचा आहे
मगाशी प्रश्न विचारला कुठं उमेदवारांना कमी जास्त मतं पडली. 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायती 288 इलेक्शन्स होत्या. आणि मी एवढी माहिती आता घेतली आहे की सगळ्यात जास्त लीडनी आलेली नगराध्यक्ष सीट ही कागलची आहे. महाराष्ट्रामध्ये 1 नंबर क्रमांकला आहे. 7,590 लास्ट जो आकडा आमच्याकडे आला. आणि सगळे उमेदवार ॲव्हरेज 900 ते 1000 मतांनी आलेले आहेत. पुढे मागे 50 मतं पुढे मागे असतील. हे जर आकडे आपण जर घेतले तर आम्ही दोघं जबाबदारीने सांगतोय की महाराष्ट्रामध्ये 1 क्रमांक मतांनी आलेली सीट ही कागलची आहे. आणि सगळे नगरसेवक जे निवडून आले आहेत, सगळ्यात जास्त फरकाने निवडून आलेले नगरसेवक हे सगळे कागलमध्येच आलेले आहेत. त्याच्यामुळं जे मीडियामध्ये एक प्रश्न होता की आम्ही दोघं आल्यानंतर कुठंतरी दुसऱ्या बाजूला जनतेचा उठाव होईल, असं होईल तसं होईल. हे मला वाटतं या गोष्टीला आता तो विषय संपलेला आहे. जनतेने तो कौल दिलेला आहे. ठीक आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की ह्यासाठी कागलच्या जनतेचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. मुरगुडच्या पण जनतेचा कौल आम्ही मान्य करतो. आम्हाला जे अपेक्षित होते ते आले नाहीत. आणि त्यावर साहेबांचंही अभिनंदन करतो की गडिंग्लजमध्ये वन वे सत्ता, ते मला खात्रीत बोलले होते येणार आहे आमची वन वे सत्ता. त्यांचंही मी अभिनंदन करतो. त्यांच्या बाजूने तिथं नव्हतो मी, पण त्यांनाही अभिनंदन करतो. पण एक सगळ्याचे महत्वाचं की जनतेने आता हे स्वीकारलेलं आहे. आणि जसं साहेबांनी सांगितलं की येत्या जिल्हा परिषदमध्ये साहेब असतील, मी असतील, माजी आमदार संजय बाबा असतील. आणि राहिला प्रश्न संजय दादांचा, ते साहेबांनी बोलले ते पुढे वरिष्ठ पातळीवर जे काही ठरेल. त्यामुळे आपण एकत्र मिळून या इलेक्शनला पुढे जायचं आहे. आणि जिल्हा परिषदला आम्ही तिघं बसूच. आणि दादांचा जो विषय आहे ते नंतर साहेब ते बघून घेतील. परत सगळ्या कार्यकर्त्यांचा आणि जनताचा मी मनापासून आभार व्यक्त करतो.